मी हा वाडा सोडून जाणार नाही आणि हे शरीरही हे माझं झाड आहे. मी या कावेरीला सोडणार. अम्मा, 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 काय झालं? तुम्ही घाबरला? काय झालं? मला ना माहिती आहे झालं काय. तुका माहित असा? छायची टेन्शन ना. अम्मा, काळजी नाही नको करू. मी आहे ना. मी एकदम प्रॉपर व्यवस्थित करेन. मस्त सांभाळेन मी ना. चाय आली घेऊन येते. तुका काय आणि कसा सांगू गो बाय. तू कोण असस तुकाच कळलेला नाया. अवधशेन घात केल्यान, माझो संसार मोडल्यान आणि आता माझ्या झिलाचो संसार मोडूसाठी तुझ्या मानगुटीवर बसला हा. हाय माझे पोलीस. माका याक कळत ना की या पोलिसांची ड्युटी पोलीस स्टेशनात हा की नायकांच्या वाड्यावर. काकांका पकडला नाही की काय की परत हैसर शोधू केले. शोधू केले तर काय झाला. हैसर गावणार असत काय. आम्ही हैसर उभा करणारच होते का. काय देव चाय पाणी नको. तुम्ही कसे घरचे झालास ना. कसा 2 दिवसाआड येत असत म्हणून आपलं विचारलं. चौकशीसाठी आलोय, सोयरीक जुळवायला नाही. अहो तिथं करूकच होई. अहो तुमचं कामच असा. पण हैसर येऊन काय उपयोग सांगा. हैसर ना नाही असत रघु काका. तुम्ही परत सगळ्यांका बोलवणार, चौकशी करणार. तुमचा वेळ पण फुकट जातलो ना. म्हणून मीच सांगतोय. कसा मागच्या वेळी ना घाबरून मी खोटा बोललो होते. पण आता खरा सांगतोय रघु महाराज नाही असत हैसर. माहितीये. त्यांच्या बायकोला छायाला बोलवा. काय हो काय झाला. पकडलास काय रघुनाथ महाराजांका. ते सांगतो नंतर, आधी त्यांना बोलवा. होय. छायाताई, ओ अभिराम भाऊजी, ओ ऐकलास. पोलीस इले, लवकर येवा. अरे आणखीन काय काय बघूचा लागात काय माहित. त्या सगळ्या सोहून माझ्या कावेरीक सोडव रे बाबा. त्याचो काही दोष नसताना त्याच्या हसून रघुभाऊ आये. हय काय करतस तू. जा खोलीत जाऊन बस. पक्षी मग पोरतो पोलीस बाहेर. हो मका माहित आहे आसान दे, पण तू बाहेर येऊ नको. मग मी काय केलं. अगं तू काय तुका सांगितलेलं कळणार नाही काय. एक तर माझ्या जेव्हा घोर लागलेलो त्याच्यात तू बाहेर येऊन काय होक नको. अम्मा पक्षींच्या नोंदून पाहिल्या बोलणार नाही. अगो प्रश्न तू काय बोलतोस याचा नाही हा. पण तू जा काय केलंस ना. काय केलं अम्मा. या निंदेची तू काय केलं. अगो तू काय नाही केलंस, पण उगाच तुझ्यावर काय येऊक नको. अम्मा या नोंदून चिदटिल्या मी नाही केला का. मग
काळजी तुका कळणार कसा नाही माझी शपथ आहे तुका जा माझ्या खोलीत जाऊन बस तू अगो ऐक माझा आणि जवसर मी सांग नाही ना तवसर बाहेर येऊ नको जा गो बाय जा 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 म्हणते ह्या रवांदे जा तू बाय जा अगो जा काय झालं साहेब रघु का सापडले आम्ही रघुला खूप शोधलं सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये त्याचे फोटो पाठवले सगळ्यांना अलर्ट केलं पण कुठेच सापडला नाही बघे आता तुमचा हैसर काय काम असा सकाळीच आम्हाला एक माहिती मिळाली गाववाल्यांनीच दिली त्याचा पाठपुरावा करायला आम्ही जंगलात गेलो पण मग तिकडे रघु का सावंत ते घेऊन या सापडलो की काय म्हातारो हे कपडे ही माळ हे सगळं या रघु काकांचं याचा अर्थ रघु काका हो सावंत छाया छायची परता पोलीस ना बाहेर तुझ्याच कर्माची फळा देव केली हत म्हणजे तुका काय माहिती नाही नाही किती फसवतलं दुसऱ्यांका रघु महाराजांका संपवलंस ना छायची प्लीज नाही असं नाहीये तू काहीच केलं नाही मग तू किती सांगलंस ना रघु महाराज खैसर असत ते तुका माहित होता ना ते हैसर असत ते तरी ते मका सांगत होते तू त्यांका हैसर घेऊन येलस मीच विश्वास नाही ठेवला ओपेचा ढंग घेतलंस अण्णांच्या खोलीत गेलंस आणि मग त्यांका जंगलात छायची असं नाहीये नाही काय केलंय मी गेले असत पोलीस बाहेर रघु महाराजांचे कपडे आणि त्यांची वस्तू घेऊन आता तुझा पितळ उघडा पडताला ओ खून तुका पचाचो नाही चल बाहेर छायची मी केलं नाही मी केली नाही केलंय आता जा काय सांगूच असा ना आता सगळा पोलिसांच्या समोर खरा खरा सांगायचा चल बाहेर छायची आज काय मी तुका सोड नाही ना मध्ये बोलायचं नाही हा? अगं काय चाललंय तुझं बघलंस ना माझ्या खोवाचे कपडे रक्तान माखलेले होते एक मिनिट त्यांचा काय संबंध कारण हे ना मारल्यान माझ्या खोवाक अगं तू काय बोलतेस तुला कळतंय का छाया तू का धक्को बसलो असा पण धक्को म्हणा बसलो म्हणजे काय झालं रे मका खूळ लागला मी काय त्या खुळग्या पाणग्यासारख्या बरवतोय ही तुझी आवस असा ना तो लय विश्वास असा धाकट्या सुनेर त्याच धाकट्या सुनेन मारल्या ना रघुनाथ महाराजांका हे म्हातारे ऐकत ना कान फुटले काय ऐकन घ्यावचा नाही असा या कावेरीन मारल्या ना रघुनाथ महाराजांका तुझ्या सुने तुझी सून लय साळसूद असा तिच्या अंगात कोणतरी असा तुझा म्हणणं असा ना काय नाही तसा सगळी नाटकं असं त्याची नाटका वर तोंड करून आव्हान दिल्या नव्हता रघुनाथ महाराजांका कसे बाहेर काढतास ता दाखवा म्हणा विसरलंस रघुनाथ महाराज हे का बाहेर काढूक बघी होते ना हे ना त्यांका संपयल्यान हा बास झालं हे सगळं वेगळ्या दिशेकडे नेतेस तू वेगळ्या दिशेकडे अरे तुझ्या औषध पण मारूक बघले ते ना ओ साहेब हे ना माझ्या औषधीचं गळो आवडला नव्हतो मारल्या नसता ती का ती खरं आहे नाही खोटा ते काय अवधीच सुचली तुका कित्या खोटा बोलतो ओ साहेब या सगळ्या ना हेनीच केल्या ना सगळा करूच्या पाठीमागे ना हेचो काहीतरी स्वार्थ असा
काल रातच्या रघुनाथ महाराज हैसर येले. होय, पण मी त्यांना जाऊक सांगलंय. ते जाऊक तयार नाही होते म्हणून त्यांना अण्णांच्या खोलीत लपवले. अये, त्या खोलीत ना हैता गेलेला, कानातला हरवलेला ना ह्याचा. त्या कानातला मका अण्णांच्या खोलीत सापडला, पण रघुनाथ महाराज गायब झाले. ही तुझी सून ना दिसता तितकी साधी नाही असा. विश्वास ठेव माझ्यावर. नाही, अशक्य आहे. हा मृत्यू अमानवी आहे. अंगठीच्या बोटात सापडली ते बोट एकीकडे, हात पाय एकीकडे, सगळे अवयव विखुरले होते. संपूर्ण बॉडी हाताला लागली नाही. पोस्टमॉर्टम साठी सुद्धा काही उरलं नाही. एखाद्या जनावराने लचके तोडावे तशी अवस्था झाली होती रघुची. हे अवयव आणि या सगळ्या वस्तू आम्हाला सापडल्या, त्यावरून खात्री झाली की हा रघुच आहे. आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय छाया. मी चौकशीसाठी जेव्हा आश्रमात आलो होतो ना, तेव्हा रघुला तुम्ही माझ्या ताब्यात दिलं असतं ना, तर हे सगळं घडलंच नसतं. मुद्देमाल म्हणून त्यांच्या वस्तू आम्ही आमच्याकडे ठेवल्यात, त्या परत करू. फॉर्मॅलिटीसाठी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. येतो आम्ही. चला. अभि ഞാൻ ഒന്നും ചെയ്തിട്ടില്ല. സത്യമായിട്ടും मी खरं रघु काका नाही मारलं मी रघु काका. कावेरी, मला माहिती आहे तू काही केलेलं नाही. अगं, ती छाया रागाच्या भरात काही पण बोलून गेली. तिच्यातर्फे मी माफी मागतो तुझी. माफ कर तिला. आणि हे बघ, ही वेळ छायाला सावरायची आहे. आपणच खचलो तर कसं चालेल. आलो. അമ്മ 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 ഒന്നും ചെയ്തിട്ടില്ലേ അമ്മ. നീ हा हा, काय नाही. बस बस. അമ്മ അമ്മ ഞാൻ ഒന്നും ചെയ്തിട്ടില്ല. അമ്മ नाही केला मी. काय नाही केली मी. नाही गो, तू खरंच काय नाही केलास. पण कावेरी, तुका खरंच काय आठवणार नाही काय गो. काय अम्मा. अभिरामान तुका आणि सयाजी यांच्या खोलीत. नाही अम्मा, नाही नाही. मग हे माझ्या खोलीत माझो गळो. अम्मा, कधी नाही. विचार पण नाही तुम्हाला. नाही अम्मा, नाही. मग ह्यांच्या खोलीत तुझ्या कानातला. नाही माहित अम्मा मला. अम्मा अम्मा, काय झालं. पयेन झाड धरल्या ना, झाड सोडवू खोया. देवाच्या मनात असताना ताच होता. आपण नाही थांबवू शकत. रघु काका आपल्या घरातल्या सारखेच होते. तुमचा नाता जोडलेला त्यांच्याशी, पण त्याच्या आधीपासून असो एक दिवस गेलो नाही जेव्हा रघु काका या घरात इले नाही. अडीनडीक उभे रावले. इले ना की म्हणायचे, सरिता बाय वाय चहाच दे गो. आता तर कोणाक चाय देणार आहे मी.
कोण चाय मागणारा? सरिता, छाया, आता खंबीर व्हावं लागणार आहे आपल्याला. धर पाणी पी. छाया, असं गप बसा नको. पाणी पी. छाया, दादा. माका कुणाचा सांत्वन नको हा, आणि दयेची भीक तर अजिबातच नको हा. काय झाला ना तरी मी रडाचंय नाही. माका माझा पूर्वीचं आयुष्य परत जगूचा नाही हा. ता छाया मेला, अण्णांनी राजग्याक मारल्यानी तेव्हा मेला. लग्नाच्या दिवशी घो मेलो तेव्हा मेला. अजयचो खून झालो तेव्हा मेला. आता ता छाया परत कधी जिता होऊचा नाही, आणि मी तेका जिता होऊक दिवचंय नाही. माका कोणाचाच आणि कसलाच सोयरसुतक नाही असा. छायाताई, असं म्हणून कसा चालत? हा, ज्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलास त्याच्यासाठी काहीतरी कार्य तरी. नाही होऊचा कार्य. या मंगळसूत्र मी काढूचंय नाही, या कुंकू मी पोसाचंय नाही, हे बांगडे मी वाढवचंय नाही. कोणाचा आधार नसताना मी माझ्या जगण्याचा मार्ग निवडले, आणि आता आहे माका काय करूचा हा तर मी ठरवतोय. माका कसा जगूचा हा तर मी ठरवतोय. अम्मा, एवढे क्या पोणे? कुठे चालले? अम्मा बोला ना. अम्मा सांगा ना अम्मा. अम्मा काय चाललंय? मी काय केलं का अम्मा? यागो, आता फक्त ना तू माझ्या वांगडा चल. आज काय तो सोक्ष मोक्ष होऊन जाऊ दे. चल तू माझ्या वांगडा, चल चल. आज तुझ्याकडे पदर पसरू केलंय. माझ्या पदरात माझ्या घराचा आनंद परतला. या जा ते का तुझ्याकडे घेऊन येतय, ते का या झाड सोडूक सांग. अम्मा, अम्मा, एवढे क्या कुठे चाललंय? देवळात. का अचानक? अगो, आम्ही तुका नंतर सांगतोय. आधी चल तू माझ्या वांगडा. तो बसलो हा ना, त्याच्या पायावर डोक्या ठेव. चल. अम्मा, हा बघ, आता मी तुका काय एक सांगू शकणार नाही. चल तू.